नाशिकच्या जय भवानी रोड परिसरामध्ये परप्रांतीयांची मुजोरी पाहायला मिळाली। परप्रांतीय व्यक्तीने मराठी बोलण्यास नकार दिलाय। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी त्यानं अरेरावी केली। त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिलाय। एरवी मुंबईमध्ये परप्रांतीयांची मुजोरी अशा बातम्या आपण बघत असतो, मात्र आता ही नाशिकमधून बातमी येते। परप्रांतीयांनी मुजोरी केली आहे, मराठी बोलण्यास नकार दिला। अभिजित सोनवणे यांच्या अभिजित, काय माहिती याबाबत? कुणाला ताब्यात घेतले का? काय नेमकं घडलेलं आहे? अगदी काल रात्रीची ही सगळी घटना आहे। नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडला। परप्रांतीय त्या ठिकाणी चारचाकी गाडी शिकत होता आणि त्याचवेळी एका मराठी व्यक्तीच्या गाडीला जाऊन त्याने धडक दिली आणि त्या गाडीचे नुकसान केले। त्यानंतर त्या मराठी कुटुंबाने जाब विचारल्यानंतर त्या कुटुंबियांना परप्रांतीयाने शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तुम मराठी लोग तुम्हारे औकात में रहो, तुम्हारी गाडी भंगार है और तुम्हारा घर भी भंगार है, अशा पद्धतीची भाषा त्या परप्रांतीयाने वापरल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप आहे। त्यानंतर मग स्थानिक मनसेचे पदाधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले। त्याला समज देण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जात होता, मात्र तरी देखील तो पूर्णपणे उत्तर देत असल्यामुळे अखेर मनसैनिकांनी या परप्रांतीयाला चोप दिलेला आहे। आता या सगळ्या संदर्भामध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये कशा पद्धतीने तक्रार दिली जाते किंवा कशा पद्धतीने गुन्हा दाखल केला जातोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सुवर्णा, धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।